नेमकं आपण कशासाठी उपोषणाला बसलात, काय सांगाल आपण या संदर्भात? आज संग्रामपूर पंचायत समितीसमोर आम्ही CITUच्या नेतृत्वात आशा वर्कर व गटप्रवर्तक ह्या गेल्या 5 वर्षापासून थकीत असलेला यांचा कोरोना भत्ता की जो कोरोना भत्ता की त्या कोरोना काळामध्ये या आशा वर्कर्सनी अत्यंत जीवाची पर्वा न करता एक जनसेवा, एक आरोग्य सेवा केलेली आहे आणि आयुक्तांनी यांच्या संदर्भात 1000 रुपये मोबदला देण्याचं प्रतिमा यांना निर्णय घेतलेला होता, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याच ग्रामपंचायतनं आणि पंचायत समितीच्या स्तरावर कुठला पाठपुरावा झालेला नाही. म्हणून आज आम्हाला या ठिकाणी 23 महिन्याचा कोरोना भत्ता मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हा कोरोना भत्ता आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपूर्ण जिल्हाभर हे आम्ही करणार आहोत. एकूण निवेदनामध्ये किती मागणी आहेत? आमच्या जवळपास 4-5 मागण्या आहेत या निवेदनामध्ये. या निवेदनाची पूर्तता नाही झाल्यास नेमका पुढचा पवित्र आपला कसा असेल, काय तालुका पातळीवर आमचं हे 8वं आंदोलन आहे. नांदोरा मोताळ्यापासून सुरुवात झालेलं हे आंदोलन आज आम्ही 8वं आंदोलन या ठिकाणी करत आहोत. संपूर्ण 13ही तालुक्यामध्ये आमचं तीव्रपणे आमचे आंदोलन सुरू आहेत आणि जर या तालुका पातळीवरच्या आंदोलनाची दखल या सरकारनं किंवा COनं संबंधित BDOनं पंचायत समितीच्या घेतली नाही तर जिल्हा पातळीवर 12 फेब्रुवारी रोजी आम्ही एक मोठं जेलभरो आंदोलन करणार आहोत. महिन्याचा कोरोना भत्ता आम्ही वारंवार सांगूनही आम्हाला भेटला नाही आणि स्वतः CO साहेबांचं पत्र आहे की यांना 23 महिन्याचा भत्ता द्यावा म्हणून. त्याच्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित राहिलो आहे. आमचे जे अध्यक्ष आहे गायकवाड सर, त्यांनी आतापर्यंत 8 तालुक्यांना भेटी देऊन तिथं आमचं आंदोलन केलेलं आहे. आज आमच्या संग्रामपूर येथे आहे. आम्हाला फक्त एकच मागणी आहे आमची की आम्ही जे कोरोनाच्या काळात काम केलं आहे त्यांचा भत्ता आम्हाला जरूर मिळावा. आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही. आम्हाला बघून लोक दार लावत होते तरी आम्ही आमचं काम केलं. त्याच्यामुळे आम्हाला 23 महिन्याचा भत्ता मिळावा व लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही आज हे आंदोलन केले आहे.